आता अटी शर्ती पण ठेवल्या नाही. तुमचं रेशन कार्ड कुठलं आहे आम्ही पाहणार नाही, तुमचं आधार कार्ड कुठलं आम्ही पाहणार नाही. प्रत्येकाला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आपल्या आशीर्वादाने आम्हाला दणदणीत विजय मिळाला. 1 वर्षापूर्वी न भूतो अशा प्रकारे आम्ही निवडून आलो. निवडून आल्याबरोबर गोविंद अण्णा आपले विरोधक सांगायला लागले, म्हणाले आता हे मोठ्या संख्येने निवडून आले, आता लाडकी बहीण योजना बंद करणार. 1 वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि बहिणींना सांगतो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, ती बंद होणार नाही आहे. आता लाडक्या बहिणीवर थांबायचं नाही आहे, आता लखपती दीदी आपल्याला तयार करायची आहे. माझ्या या बहिणींना लखपती दीदी आपल्याला बनवायचं आहे. 1 कोटी बहिणी या लखपती दीदी बनतील हे आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवलंय. 50 लाख तर याच वर्षी आमच्या तयार होणार आहेत. पुढच्या 2 वर्षात अजून 50 लाख दीदींना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत.